बिलोलीतील बीएसएनएल कर्मचाऱ्यांची रिकामी वसाहत बनली धोक्याची सिक्रेट जागा. तरुण तरुणीच्या संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता. बिलोली शहरातील भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाने सध्या पूर्णतः रिकामे असून कार्यालयही अनेकदा बंदावस्थेत असल्याने हा आता परिसर असामाजिक घटकांसाठी सिक्रेट बनत चालले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या ठिकाणी तरुण तरुणींच्या संशयास्पद हालचाली वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून काही वेळा अयोग्य व नको त्या अवस्थेत युवक युवती आढळल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचं वातावरण पसरलं आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली असता त्या ठिकाणी अनियंत्रित व असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसून आले. रिकामा खोल्या, बंद कार्यालय व कोणतीही देखरेख नसल्यामुळे तिथे मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा परिसर सार्वजनिक मालमत्ता असताना देखील कोणतीही सुरक्षा व्यवस्था, देखरेख किंवा प्रशासनाची उपस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांनी संबंधित बीएसएनएल प्रशासन, नगरपालिका व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, त्या ठिकाणी पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच परिसर सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी केली आहे. वेळीच लक्ष न दिल्यास या ठिकाणी एखादी गंभीर घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल आता बिलोलीकर उपस्थित करत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, बिलोली.